वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत पीकॉक फिदर स्टिचिंग कशी करायची असते. म्हणजे जी पीकॉकची आपण फिदरची स्टिचिंग करत असतो त्यातला आज आपण पहिला प्रकार बघणार आहोत. यासाठी लागणार आहे मला हा सिल्क थ्रेड. हा मी रेड कलरचा घेतलेला आहे. त्यानंतर हा एक येलो कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर. यासाठी मी पहिल्यांदा या पद्धतीने एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. या पद्धतीने पीकॉकचा ज्या पद्धतीने आकार असतो त्या पद्धतीने मी असा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. यामध्ये मी 4 लाईन मधात ओढलेल्या आहेत. 1 2 3 आणि ही आउटरची एक 4. हा आपला असणार आहे. ही लाईन म्हणजे आपला स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. यानंतर इथे 1 2 आणि 3 या स्टार्टिंग पॉईंटपासून चालू करायचं. यात पण सेम जसं आपण पहिल्यांदा फिदर स्टिचिंगमध्ये बघितलेलं होतं सेम त्याच पद्धतीने यामध्ये पण स्टार्टिंग पॉईंटवरून सेकंडवरती जायचं, सेकंडवरून 3 वरती जायचं, 3 वरून पुन्हा रिव्हर्स 1 वरती यायचं आणि 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं. चला आता मी तुम्हाला दाखवते. तर यामध्ये मी एक पहिल्यांदा अशी एक सरळ लाईन मारून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला पहिल्यांदा अर्ध स्टिच करायचं आहे, त्यानंतर अर्ध स्टिच करायचं आहे. आपण जेव्हा नवीन शिकत असतो तेव्हा याचं या पद्धतीने 2 डिवाइड करायचे आणि त्यानंतर स्टिचिंग करायची. स्टार्टिंग पॉईंट इथून निडलला खाली टाकून खालचा दोरावरती घेतला. स्टार्टिंग पॉईंट वरून आपल्याला 2 वरती जायचं आहे. 2 वरून 3 वरती जायचं आहे. त्यानंतर पुन्हा 1 वरती यायचं. पुन्हा स्टार्टिंग पॉईंट वरती. पुन्हा एकदा दाखवते. 2 वरती जायचं. 3 वरती, 3 वरून रिव्हर्स पुन्हा 1 वरती. पुन्हा स्टार्टिंग पॉईंट वरती. या पद्धतीने करायचं. जे आपण मार्क केलेले आहेत बरोबर त्याच्यावरती जर केलं तरी स्टिचिंग खूप सुंदर दिसते. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तेव्हा मार्क करूनच शिका. खूप सुंदर दिसते. याच्यावरची स्लीव्जवरती जेव्हा आपण करतो ना ही डिझाईन तेव्हा खूप सुंदर पद्धतीने दिसते ही डिझाईन. पहिल्यांदा थोडंसं अवघड जाईल पण थोडी प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केली की 100% एकदम सुंदर फिनिशिंग सहित येऊन जातं. ते कोणती जरी गोष्ट जरी तुम्ही करायला घेतली तर पहिल्यांदा ती थोडी अवघडच जाणार असते, पण एकदा ती दररोज करायला लागल्याच्या नंतर ती आपोआप सोपी वाटायला लागते. ब्रायडलचे स्लीव्ज जे असतात ना त्याच्या या कॉन्ट्रास्ट कलरच्या याच्याने केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतात. अजून यामध्ये फक्त तुम्हाला कलर कॉम्बिनेशन समजलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण साडी असते त्या साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर तुम्ही हे सिल्क थ्रेड जर वापरले तर खूप सुंदर लुक येऊन जातो याच्याने. आजचा हा आपण पहिला प्रकार बघतोय. उद्याच्याला यातलाच आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो सुद्धा खूप छान वाटतो.
फक्त एखादा सिंपल पॅच जरी करून तुम्ही लावणार असाल तर पॅचवरती सुद्धा खूप सुंदर दिसतं हे. आता आपल्याला जेव्हा पुढे 3D 5D वगैरे जेव्हा शिकायचे असतील यातलेच प्रकार, तर त्यासाठी हा बेसिकचा हा प्रकार यायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला फिदरच खूप सुंदर पद्धतीने यायला लागले तर मग आपोआप त्या 3D किंवा 5D जे लुक येणार आहे त्याला खूप सुंदर लुक येतं. मग सॉरी, आता या बाजूने मी तुम्हाला दाखवते. पहिले स्टार्टिंग पॉईंट, स्टार्टिंग पॉईंटवरून 2 वरती, 2 वरून 3 वरती, 3 वरून पुन्हा रिवर्स, 1 वरती, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरती. बघा, इतक्या सुंदर पद्धतीने आपण फिदर स्टिच केलेली आहे. आता यामध्ये मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते. अजून एक स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्या तिथे आपण निडलला खाली टाकून खालचा दोरा वरती घेतला. मी हा पिंक कलरचा येलो कलरचा दोरा घेतलेला आहे. त्यानंतर या इथून पुन्हा निडलला खाली टाकून पुन्हा वर खाली घ्यायचं आणि पुन्हा एक छोटंसं लॉक करून घ्यायचं. त्यानंतर पुढे अजून पुन्हा एकदा खाली आलो, पुन्हा एकदा इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं. यामध्ये आपण जी स्टिचिंग करतोय ती येलो कलरच्या याच्याने, याला बटन होल स्टिचिंग म्हणतात. ही मी तुम्हाला याआधी शिकवलेली आहे आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यामुळे कसं आहे, हे प्रत्येक गोष्ट एकमेकांवरती डिपेंड आहे. तुम्ही जर बेस पक्का केला तर 100% तुम्हाला पुढचं येऊन जाईल. त्यामुळे बेसिक्स जे आहे ते तुम्ही छान एकदम परफेक्ट करा, पुढच्या आपोआप गोष्टी सोप्या होत राहतात. मग आता याला आपण एक छानशी आउटलाईन करून घेऊ. हे या पद्धतीने इतकं सुंदर असं दिसतं. थँक्यू फॉर वॉचिंग.